Hello everyone, welcome to Educulture. My name is Shekhar Kharat and I'm here to teach you English for various competitive exams conducted in the sector of banking and insurance. तर आपण बघणार आहोत इंग्लिश विषय जो बँकिंग आणि इन्शुरन्ससाठी आहे. नाव इट इज वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट और वी कॅन से टॉपिक ॲज फार ॲज बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टर इज कन्सिडर्ड. आता जर तुम्ही मित्रांनो जर कोणतीही बँकिंगची एक्झाम बघितली जसं IBPS PO क्लर्क, SBI PO क्लर्क किंवा RRB किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर LIC, NIACL, NICL, OICL चं नोटिफिकेशन कालच आलेली आहे. तर या सगळ्या एक्झाम्समध्ये एक जो क्विंटेसेन्शियल पार्ट म्हणजेच सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे 3 सब्जेक्ट्स आहेत, क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश. आता तिन्ही सब्जेक्ट्स तितकेच महत्वाचे आहेत. आणि जर आपण चेंजिंग पॅटर्न जर बघितला जो आता SBIनी आणलेला आहे या वर्षीपासून, दॅट दे हॅव चेंज्ड द वेटेज ऑफ इंग्लिश सेक्शन. म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत असं होतं की 30 मार्काला इंग्लिश होतं आणि 35 मार्कांना क्वांट आणि रिझनिंग होतं. पण आता SBIनी काय केलंय, SBIनी 40 मार्कांना इंग्लिश केलेलं आहे आणि 30 मार्कांना क्वांट आणि रिझनिंग. तो इफ दी अदर एग्जाम्स क्योंकि जी एग्जाम कंडक्टिंग बॉडी जी आहे ती IBPS आहे. So if the pattern that has been set by SBI is followed by the other examinations, for example IBPS or the insurance sector, there are high chances that everybody will follow the pattern. Like there are high chances that English will be for 40 marks out of 100 across various examinations. Now my purpose to come in front of you with this video is what we can say the most important or the most feared टॉपिक इन इंग्लिश. सगळ्यांनाच भीती वाटते एरर डिटेक्शनची. आता एरर डिटेक्शनला जनरली काय होतं की मुलं इंट्युशन वरती जातात. इंट्युशन म्हणजे काय? इंट्युशन म्हणजे वी कॅन से युअर गेसेस और युअर फिलिंग्स. आणि बरेचशी मुलं काय करतात की मला असं वाटतं की हे आन्सर असावं की या पार्टमध्ये आन्सर असेल आणि काही लॉजिक काही त्याच्या मागे काही कोणतेही ग्रामरचा रूल किंवा लॉजिक न वापरता गट फिलिंगने जातात आणि 90% ऑफ देम फॉल्टर ओव्हर देअर. ठीक आहे ना. तर हाच जो पॉइंट आहे किंवा हा जो फॅक्टर आहे विच लीड्स मेनी ऑफ द स्टुडंट्स फ्रॉम नॉट क्लिअरिंग द एक्झाम. आय एम हिअर और फॉर दॅट मॅटर वी एड्युकल्चर वी आर हिअर टू सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम. ठीक आहे. तो म्हणजे आता आपण बघूयात की याला आपण सायंटिफिकली कसं वी कॅन ओव्हरकम दिस. जसं तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता की सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट हा एक मेजर रोल आहे ज्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न येतात. नाव देर इज वन रूल विच विल सॉल्व 90% ऑफ युअर एरर्स. म्हणजे एकच रूल जर तुम्ही नीट लक्षात ठेवलं तर 90% तुमचे प्रश्न बरोबर येणार आहेत. कोणता आहे ते आपण बघूयात. पहिली गोष्ट तुम्हाला जी लक्षात ठेवायची की स्टॉप गेसिंग. अंदाज लावणे बंद करायचं. ठीक आहे. इंट्युशन तुमच्या गट फिलिंग वरती आन्सर वरती येणं हे आत्ताच बंद करून टाकायचं आणि सॉल्व्ह करायचं. तर सॉल्व्ह कसं करायचं ते आपण बघूया. Now, as I said a few moments back, that 90% students lose mark in error detection because they solve questions by feeling. Feeling, gut feeling ने सॉल्व्ह करतात म्हणून 90% लोक 90% मुलांचं उत्तर चुकतं. आणि याचाच फायदा एक्झामिनर्स घेतात. कारण का एक्झामिनर्स काय करतात, दे इंटेन्शनली डिझाईन ऑप्शन्स दॅट साऊंड राईट बट आर ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. म्हणजे काय, वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की बरोबर आहे, याच्यामध्ये काय चूक नसं. आणि जनरली आपण आजूबाजूला जे काय आपल्या कानांवरती इंग्लिश पडतं त्याच्यामध्ये पण आपण जनरली बघतो की असंच बोललं जातं आणि आपल्याला असं वाटतं की हेच उत्तर आहे. पण आपल्याला वाटणं वेगळं आहे आणि ऍक्च्युअल मध्ये फॉर्मल इंग्लिश काय म्हणतात, त्याचे नियम काय म्हणतात हे काय वेगळं असतं. दॅट इज वाय whether it is sounding right or not doesn't matter to us. It has to be grammatically correct. तर आज तुम्ही लक्षात काय ठेवायचं की एक्झामिनर जे आहेत ते इंटेन्शनली असे तुम्हाला क्वेश्चन्स फ्रेम करणार आहेत जे बरोबर वाटतील पण ते चुकीचं असतं. तो लेट अस स्विच टू लॉजिक नाव, की कोणताही अंदाज न लावता आपण आता फक्त लॉजिक आणि रूल बेस्ड सॉल्व्ह करूया. नाव लेट अस कॉल दिस रूल एज द डिस्ट्रॅक्टर रूल. आता डिस्ट्रॅक्टर रूल म्हणजे काय, आता सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट म्हणजे काय, सब्जेक्ट आणि वर्ब यांचं एक अग्रीमेंट कायम असतं. नाव लेट अस से सब्जेक्ट इज द वन हु डज द ऍक्शन, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये करता म्हणतो. म्हणजे वर्ब
ची जी क्रिया आहे हे कोण करतंय तर त्याला आपण म्हणतो कर्ता, म्हणजेच इंग्लिशमध्ये सब्जेक्ट. तर सब्जेक्ट आणि वर्ब या दोघांचं कायम एक अग्रीमेंट असतं. ठीक आहे. नाव दिस अग्रीमेंट चेंजेस अकॉर्डिंग टू दी इंग्लिश रूल्स. आता याच्यामध्ये काय, याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे द लॉंग फ्रेज, ऑर वी कॅन से व्हॉट इज अ फ्रेज. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की फ्रेज म्हणजे काय. आता त्याचा एक डिटेल व्हिडिओ आपण नंतरही करणार आहोत, पण आता थोडक्यात सांगतो की फ्रेज म्हणजे इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच डझंट हॅव अ सब्जेक्ट. ठीक आहे ना. जर तुम्ही एक क्लॉज बघितला तर क्लॉज मध्ये एक सब्जेक्ट असतो, फ्रेज मध्ये सब्जेक्ट नसतो. ठीक आहे. डिटेल व्हिडिओ आपण सिक्वेन्स मध्ये आपण घेऊयात आता. So when a long phrase comes between the subject and the verb, we have to ignore the phrase. ठीक आहे ना. आता मुलं काय करतात की मोठे किंवा एक्झामिनर काय करतात, मोठे मोठे सेंटेन्सेस तुम्हाला एक्झाम मध्ये देतात. मग सब्जेक्ट असतो, सब्जेक्टच्या नंतर मग बरेच काहीतरी वर्ड्स असतात, कधी 2, 4, 5, 10 असं खूप असं लांबलचक ते सेंटेन्स असतं, आणि मग वर्ब असतो, आणि मग त्याच्यानंतर प्रेडिकेट असतं किंवा ऑब्जेक्ट असतो. So where every or most of them fail is due to this long phrase. ठीक आहे. सो तुम्ही काय करायचंय की वर्ब और फॉर दॅट मॅटर सब्जेक्ट नंतर लॉंग फ्रेज, आणि लॉंग फ्रेज नंतर जर वर्ब आलाय म्हणजे क्रियापद, तर तुम्ही काय करायचंय, ही लॉंग फ्रेज इग्नोर करायचे. जस्ट इग्नोर इट. ठीक आहे. आता याच्यामध्ये लॉंग फ्रेजेस मधले काही की वर्ड्स आहेत किंवा काही की फ्रेजेस आहेत, त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्यायचंय. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, अलॉंग विथ, ऍज वेल ऍज, टुगेदर विथ, इन ऍडिशन, अकंपनीड बाय, एक्सेट्रा. याच्यामध्ये अजून आहेत, अनलाईक आहे, लाईक आहे. तर हे जेव्हा वर्ड्स जातील, आता हे वर्ड्स म्हणजे काय, हे वर्ड्स म्हणजे इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. जसं तुम्ही बघताय, अलॉंग विथ, ऍज वेल ऍज, टुगेदर विथ. सो दिस आर नथिंग बट फ्रेजेस. तर सब्जेक्ट आणि वर्ब याच्या जर मध्ये ही कुठली फ्रेज आली, तर ही फ्रेज तुम्ही डोक्यातनं काढायची, ही इग्नोर करायची. कारण का, याच्यावरतीच तुमचे एरर डिटेक्शनचे मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन याच्यावरच येतात. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा रूल समजला असेल. आता आपण प्रॅक्टिकल बघूयात की कसे ह्याचे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. आता हा एक SBI PO मध्ये विचारला गेलेला मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. फॉर एक्झाम्पल, लेट अस रीड दिस. द मॅनेजर अलॉंग विथ हर असिस्टंट्स hailing from various parts of the country are conducting a quarterly audit to assess the team's efficiency. ठीक आहे. So, just a minute. So the manager along with her assistants hailing from various parts. Fair enough. आता करता कोण आहे, आता आपल्याला पहिले वर्ब आणि सब्जेक्ट ओळखायचा. तर आता सब्जेक्ट काय इथे, सब्जेक्ट इज द मॅनेजर. दिस इज आर subject. The manager along with her assistants hailing from various parts of the city are conducting. Now as you can see over here, are is the helping verb and conducting is your main verb. आता तुमच्या लक्षात आलं असेल, now there is a what we can say lot of words between the subject and the verb. म्हणजे काय, वर्ब, सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये बरेचसे वर्ड्स आलेले आहेत. आता होतं काय, इकडे तुम्हाला एरर फाइंड आउट करणं अवघड होऊन जातं. समजतं ना. द मॅनेजर अलॉंग विथ हर असिस्टंट्स. आता होतं काय, आता बघा इथे अलॉंग विथ ही फ्रेज आपण वापरलेली आहे इथे. ठीक आहे. आपण काय वापरलं इथे, अलॉंग विथ. Along with is one of the phrase that has been used over here. Then we have her assistants. Now this also we can say is our noun, or we can say it is our second subject. So subject one we can say subject. पण करता कोण आहे, कोण कंडक्ट करतंय. आता जनरली काय होतं, लोकांना किंवा मुलांना काय वाटतं की असिस्टंट जे आहे हे इथे प्लुरल आहे. इट इज प्लुरल ओव्हर हियर. मॅनेजर इज व्हॉट, मॅनेजर इज सिंग्युलर. ठीक आहे. म्हणजे मॅनेजर सिंग्युलर आहे, असिस्टंट प्लुरल आहे. सो द मॅनेजर अलॉंग विथ हर असिस्टंट हेलिंग फ्रॉम वेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री आर. आता हे जे आर आहे हे कोणाशी जोडलं जातं, इट इज गेटिंग असोसिएटेड विथ दिस प्लुरल वर्ब. सो इज दिस राईट? द आन्सर इज नो. वाय? बिकॉज आता थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलं की सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये जर फ्रेज असेल आणि त्यात ती अलॉंग विथ असेल, तर आपण काय करायचं, ही अख्खीच्या अख्खी फ्रेज इग्नोर करायची. थोडक्यात काय की जो करता आहे त्याच्याशी हा वर्ब जोडला गेला पाहिजे. करता कोण आहे इथे, करता इथे मॅनेजर आहे. आता मॅनेजर सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर आपण बघितलं तर सिंग्युलर आहे. जर सिंग्युलर असेल तर इकडे आर कसा काय आलं. सो इट इज इम्पॉसिबल और इट इज इनकरेक्ट
to write R over here. So we can say that R is wrong over here. Correct answer should have been is. So इसका error detection ह्याचं कसं आहे की the manager along with her assistants hailing from various parts of the country is conducting. कंडक्ट कोण करतंय? क्वार्टरली ऑडिट कंडक्ट कोण करताय? तो मॅनेजर कंडक्ट करतोय. मॅनेजर हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? तर तो सिंग्युलर आहे. म्हणून इथे आर कंडक्टिंगच्या जागी इज कंडक्टिंग. दिस इज SBI PO प्रिलिम्स लेवल का क्वेश्चन. Let's move on to the next one. Now this is our IBPS PO memory based question. Now neither of the candidates have submitted the necessary documents for the verification process. Okay, so neither of the candidates have submitted. Okay, fine. So we have got subject over here and have is our helping verb. Submitted is our main verb. ठीक है? Now majority of you or majority of the candidates यहाँ पर अगर option होगा generally in banking the E option is no error. No error हा पाचवा ऑप्शन असतो ई ऑप्शन. मेजॉरिटी ऑफ देम विल गो फॉर दिस बट इट इज रॉंग. आता याचा अर्थ काय होतं की नायदर ऑफ द कॅन्डिडेट्स म्हणजे दोन्ही कॅन्डिडेट्स मधल्या एकानीही डॉक्युमेंट सबमिट केले नाहीत फॉर द व्हेरिफिकेशन प्रोग्रेस. म्हणजे दोन कॅन्डिडेट्स आहेत, दोघांपैकी एकानेही सबमिट केलं नाही. तर अशा वेळेस वेन एव्हर द स्टेटमेंट इज बिगिनिंग विथ नायदर इट इज कन्सिडर्ड ॲज व्हॉट? इट इज कन्सिडर्ड ॲज सिंग्युलर. द सब्जेक्ट इज कन्सिडर्ड ॲज सिंग्युलर. जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर पुन्हा तेच की सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण हॅव वापरतो का? जर तुम्हाला हे कळत नसेल तर जस्ट मेमोराइज और जस्ट एक लक्षात ठेवा की आय बरोबर काय लागतं? आय हॅव. फर्स्ट पर्सन सिंग्युलर. फर्स्ट पर्सन प्लुरल वी हॅव. ठीक आहे. सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल बरोबर आपण काय लावतो? अगेन हॅव. थर्ड पर्सन सिंग्युलर प्लुरल सिंग्युलरला आपण काय लावतो? हॅज लावतो आणि प्लुरलला हॅव लावतो. नायदर ऑफ द कॅन्डिडेट्स. ठीक आहे ना. कॅन्डिडेट्स आता तसं बघायला गेलं तर दे होऊन जाईल, पण इथे नायदर आल्यामुळे म्हणजे दोघांपैकी एकानेही नाही म्हणजे ते सिंग्युलर कन्सिडर केलं जातं. म्हणजे इथे ही किंवा शी हा सब्जेक्ट येणार. त्याच्याबरोबर आपण हॅव लावतो का? उत्तर आहे नाही. आता इथे हॅवच्या जागी असायला पाहिजे होतं हॅज. कारण सिंग्युलर सब्जेक्ट शुड अग्री विथ अ सिंग्युलर वर्ब. दिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. So this is our IBPS PO prelims based question. Let's move on to the prepositional trap. Again, now this is also called as error of proximity. ठीक है? अब देखना यहां पर ध्यान से. The quality of the apples displayed in the markets, haats and mandis across the country were not up to the mark. तर लक्ष द्या इथे the quality of the apples. आता ही फ्रेज आहे displayed in the market. ठीक है ना. अब displayed काय आहे? displayed तुमचा वर्ब आहे. ठीक है ना. इथे helping verb, sorry, it is not helping verb. Displayed is your main verb. ठीक आहे ना. आता मला सांगा याच्यामध्ये तुमचा सब्जेक्ट काय? क्वालिटी ऑफ द ऍपल्स डिस्प्लेड. आता वर्बच्या पहिले जे असतं ते कायम तुमचं सब्जेक्ट असतं. वर्बच्या नंतर जे आहे दॅट इज युअर ऑब्जेक्ट और वी कॅन से प्रेडिकेट. वर्बच्या पहिले तुमचं आता वी हॅव अन एंटायर फ्रेज ओव्हर हियर द क्वालिटी ऑफ ऍपल्स. आता इथे सब्जेक्ट काय? ऍपल्स आहे का? मेजॉरिटी ऑफ देम विल थिंक कि यहां पर सब्जेक्ट इज एप्पल्स विच इज प्लूरल. ठीक है. विच इज प्लूरल. तर आपण आता मुलं काय करतात, कॅन्डिडेट्स काय करतात की हे प्लुरल आहे, इथे वर्ब जे आहे ते सुद्धा हेल्पिंग वर्ब इथे जे आहे ते प्लुरल आहे. तर प्लुरल व्यवस्थित दिसतं किंवा दुसरीकडे कुठेतरी इंट्युशन लावतात, लॉजिक लावत नाही, अंदाज लावतात की दुसऱ्या पार्टमध्ये एरर असेल, पण तसं करायचं नाहीये. दिस इज एरर ऑफ प्रॉक्सिमिटी. म्हणजे काय? कॅन्डिडेट्स विल गो फॉर द नियरेस्ट नाउन बट दॅट इज नॉट द केस. इथे तुमचा सब्जेक्ट आहे क्वालिटी. ठीक है ना. क्वालिटी ओव्हर हियर इज योर सब्जेक्ट. अब सब्जेक्ट सिंग्युलर है कि प्लूरल है? सब्जेक्ट आहे तुमचा सिंग्युलर. जर सिंग्युलर सब्जेक्ट आहे तर मग वर्ब जे आहे ते सिंग्युलर का नसावं? आणि इथे आपण कुठलं वर्ब वापरलं? इथे वापरलंय वर्ब. दिस इज गोइंग टू बी रॉंग. करेक्ट आंसर शुड बी वॉज, क्योंकि वॉज हा सिंग्युलर है एंड इट एग्रीज विद द सिंग्युलर सब्जेक्ट. आई होप यू आर अंडरस्टैंडिंग इट. Without wasting any further time, let's move on to the next one. Now, this is a collective noun trick or a collective noun trap. Now, generally asked in
clerical exams, but we cannot be sure. It can be asked in your PO exams also. A pack of wolves were chasing the deer in the forest. Now this comes from the concept collective noun. Collective noun म्हणजे काय की जसं की आपण दोन चार नाउन्स घेतले आणि त्या अख्ख्या ग्रुपला एक जेव्हा नाव देतो त्याला आपण म्हणतो कलेक्टिव्ह नाउन. जसं की आता इथे बघितलं तर वर इज युअर वर्ब. वर्बच्या पहिले मी आता सांगितलं की वर्बच्या पहिले जे असेल तिथे तुमचा सब्जेक्ट असतो. सो पॅक ऑफ वुल्व्स. अगेन वी कॅन सी दॅट वुल्व्स इज फक्त जर हे पकडलं तुम्ही तर इट इज प्लुरल. ठीक आहे ना, एक वुल्फ असतो अनेक वुल्व्स असतात. तर प्लुरल आहे. इथे आपण काय वापरलंय वर, हे पण प्लुरल आहे. सो जनरली कॅन्डिडेट्स थिंक दॅट दिस सब वर्ब इज अग्रिंग विथ दी गिवन सब्जेक्ट, पण तसं नाहीये. नाउ दिस एंटायर थिंग इज आर सब्जेक्ट. दिस एंटायर थिंग, अ पॅक ऑफ वुल्व्स, दिस एंटायर थिंग इज आर सब्जेक्ट. आणि हा एकच आहे. म्हणजे पॅक ऑफ वुल्व्स म्हणजे काय, 4, 5, 10 जेवढे पण वुल्व्स असतील त्या सगळ्या त्या ग्रुपला आपण म्हणतो पॅक ऑफ वुल्व्स. तर पॅक ऑफ वुल्व्स जे आहे इट इज ए कलेक्टिव्ह नाउन. काय आहे हे? इट इज ए कलेक्टिव्ह नाउन. अँड दिस कलेक्टिव्ह नाउन इज सिंग्युलर इन नेचर. What is it? It is singular in nature. When the subject is singular in nature, why are we using a plural verb? This is where the error is. Were की जगह पर होना चाहिए was. वरच्या जागी पाहिजे आपल्याला was, कारण का पॅक ऑफ वुल्स जे आहे कलेक्टिव्ह नाउन आहे, सिंग्युलर आहे. आता पॅक ऑफ वुल्सच्या जागी तुम्हाला अ प्राइड ऑफ लायन असेल तसं येऊ शकतं. और यू मे गेट अन अँबुश ऑफ टायगर्स, और यू मे गेट अ स्कूल ऑफ फिश, और यू मे इवन गेट अ मर्डर ऑफ क्रोज. आता हे सगळे काय आहेत? हे सगळे तुमचे कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. दिसताना ते दिसतात प्लुरल, पण ते ऍक्च्युली असतात सिंग्युलर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. चलो आगे बढ़ते हैं. आता ह्या रूलला फॉलो करायला किंवा या रूलला लक्षात ठेवायला रट्टा मारू नका किंवा पाठांतर करू नका. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दी कॉन्सेप्ट. आता कॉन्सेप्ट आपण कसं केलं, आता कसे मी प्रश्न सोडवले की पहिली गोष्ट काय करायचं आहे, फाइंड द वर्ब. तीन स्टेप फॉर्म्युला. फर्स्ट स्टेप इज फाइंड द वर्ब. आता हे वर्बची जी ऍक्शन होती, जी क्रिया होती, ती क्रिया कोण करतंय? हु इज डुईंग दॅट ऍक्शन? दॅट इज युअर सब्जेक्ट. आता तो सब्जेक्ट कसा ओळखायचा? व्हेरी सिम्पल. आस्क हु और व्हॉट टू द वर्ब. हु इज डुईंग द ऍक्शन? आता मी काय करतोय? आय एम स्पीकिंग. फॉर एग्जाम्पल लेट्स से शेखर इज स्पीकिंग. हु इज स्पीकिंग? शेखर. आर यू गेटिंग द पॉइंट? तो शेखर यहां पर बन गया आपका सब्जेक्ट. सो जस्ट आस्क हु और व्हाट टू द वर्ब, यू विल गेट द सब्जेक्ट. उसके बाद त्याच्यानंतर यू जस्ट हॅव टू सी वेदर द सब्जेक्ट इज अग्रिंग विथ द वर्ब और वेदर द वर्ब इज अग्रिंग विथ द सब्जेक्ट ऑर नॉट. ठीक आहे. आणि जर मध्ये जर कुठली फ्रेज आली असेल तर जस्ट क्रॉस इट आउट, जस्ट कट इट आउट. तुम्हाला ती लक्षात घ्यायची नाहीये, तुम्हाला ते कन्सिडरच करायची नाहीये, कारण का तिथे तुम्हाला वेरियस अदर नाउन्स प्लुरल मध्ये दिले जातील. आलं लक्षात? सो 3 स्टेप फॉर्म्युला. Find the verb, identify the verb, ask who or what, you will get the subject. After that, just see to it whether they are following the agreement or not. If you have a long phrase in between the subject and the verb, just cut the phrase out. Got the point? I hope you have understood the lecture or the topic that I have tried to explain you over here. For more such videos, just like and share to this channel, and we'll be coming up with such small tricks that will help you in clearing the exam. Thank you so much.